आप दरुषणे विश्रांती. ऐकता ना तुम्ही? करस खाल्ल्यान झोप आली तुम्हाला? रस सगळ्यांना खाल्ला असेल नाही तर ती आजी म्हणते माय आमच्या काय वाट्यावर नाही आला. ऐकताय ना? तू गोबर आहे म्हणतात. अरे बाबांनो, ज्या संतांची संगत जर तुम्हाला लाभली, संतांचं दर्शन जर तुमच्या जीवनामध्ये झालं, तर काय होईल? तर जीवनातील तुमचे काय निघून जातील? ताप अशा प्रकारचे निघून जातील आणि तुमच्या जीवनाला काय होईल? तर विश्रांती अशा प्रकारची प्राप्त होईल. आता ताप जर आपण त्या ताप शब्दाचा जर विचार केला तर आपल्याला 3 ताप पाहायला मिळतात. कोणते कोणते आजी? थंडी ताप, डेंगूचा ताप, जाम सोडून येतो तो ताप, मग कोणता? 3 ताप आपल्याला पाहायला मिळतात. एक आध्यात्मिक ताप, आधी भौतिक ताप आणि आधी दैविक ताप. लक्षात ठेवा बरं का केळवतकर मंडळी, लक्षात ठेवा. कोणते कोणते? एक थंडी ताप, डेंगूचा ताप आणि आग सोडून येतो तो ताप. बरोबर ना? बरोबर ना? नाही ना? मग काय चुकलं सांगा ना. आध्यात्मिक ताप, आधी भौतिक ताप, आधी दैविक ताप. तुम्हाला नक्की रस कोण झोप आली आजी? 100%. मग आध्यात्मिक ताप म्हणजे काय, आधी भौतिक ताप म्हणजे काय आणि आधी दैविक ताप म्हणजे काय, हे 3 ताप आपण पाहू आणि तिसऱ्या चरणाकडे येऊ. भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठली कवर दे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की. माऊली ज्ञानेश्वर महाराज सद्गुरु जो. आध्यात्मिक ताप म्हणजे काय? नाथ बाबा वर्णन करतात. देही प्रकटे रोग व्याधी, तेने आहाळली तापे बुद्धी, लोळनन पुरे दुःख अवधी, तो आध्यात्मिक ताप बोलीजे. ऐका, शरीरापासून जो रोग निर्माण होतो आजी बाबा, शरीरापासून जो आजार निर्माण होतो, रोग निर्माण होतो, त्याला काय म्हणतात? काय म्हणतात? थंडी ताप. बोला ना. आध्यात्मिक ताप अशा प्रकारचं म्हणतात. नाथ बाबा म्हणतात देही प्रकटे रोग व्याधी, त्याने आहाळली तापे बुद्धी, लोळन पुरे दुःखावधी, तो आध्यात्मिक ताप बोलीजे. शरीरापासून जे दुःख निर्माण होतं, शरीरापासून जो आजार निर्माण होतो, संगीता काकूच ना? काय? हा, सुनीता काकू. शरीरापासून जो आजार निर्माण होतो, जे दुःख निर्माण होतं, त्याला काय म्हणतात? आधी आध्यात्मिक ताप अशा प्रकारचा म्हणतात. आपण गावात सप्ताह असू द्या आणि आपण सहज गल्लीतून जाता जाता शामराव बाप्पा बाजीवर बसलेला असू द्या, बिडी फुकत. इथं लेणे म्हणून मी, हा, इथं लोकांना मनावर नाही घ्यायचं. आणि मग सहज आपण चालतं चालतं म्हणावं, हो शामराव बाप्पा, अहो चला जरा, विठ्ठल रुक्माईच्या मंदिरावर मोठं बाल सुसंस्कार शिबिर चालू आहे, सेवा करणार तिथं मोठ्या मंडळी आहे, मोठ्या महात्म्यांची कीर्तन आहे, शेवट चला जरा 2 शब्द कानावर पडतील, नाहीतर दिवसभर इथं बिड्याच फुकत बसते तुम्ही, त्याला जरा. मग शामराव आपण म्हणाव, काय सांगाव पवन महाराज, असे गुडघे दुखते, काय सांगाव, बसताच येत नाही, काय बसताच येत नाही, काय करावं, लेच गुडघे ठणकते. मी सांगतोय काय, शरीरापासून जो रोग निर्माण होतो त्याला काय म्हणतात? आध्यात्मिक ताप अशा प्रकारचा म्हणतात. आता आपण आध्यात्मिक ताप पाहिला. आधी भौतिक ताप. आधी भौतिक ताप काय? तर शेजारच्या आजूबाजूला जो आपल्याला त्रास होतो त्याला आधी भौतिक ताप म्हणतात. भूती उपद्रव दिदला ताडीला अथवा निस्तीजिला, तिने चित्ती हो झाला, तो आधी भौतिक ताप बोलीजे. शेजारच्या पासून दुःख निर्माण होणं, शेजारच्या पासून त्रास होणं म्हणजे काय? तर आधी भौतिक ताप. तुम्ही म्हणसाल शेजारच्या पासून असा त्रास होतो महाराज, काय सांगाव तुम्हाला, पण काय असा त्रास होतो, पण काय करू, इथं बसेल एखादी म्हणत असन बाप्पा महाराजांना काय मदतच काढलं, उद्या माझ्या शेजारची बाई पिशारच घेते का मग सोडून द्या. म्हणजे शेजार आठवलं म्हणून सांगतो. बरं, हा त्रास पण होतो ना, हा छोट्या याच्याहून काही मोठ्या छोट्या याच्याहून त्रास होत नाही सर. कारण छोटं राहतं पण त्याचं स्वरूप असं भांडणात वाढतं.
निमित्त या महिलाच फक्त एवढंच राहतं, इथून कचरा उचलत्यात तिच्या दारापुढं टाकत्या आणि भांडणं दोघीच्या पेटत्या. केस वडावडी, साडी वडावडी, जे चालतं मग पाहायचंच काम नाही. एक दृष्टांत सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. महिला मंडळी नीट ऐक जा तुम्ही. हा, असं गाव होतं एक खेडेगाव, आणि त्या खेड्या गावात शांताबाई होती. कोण? इथली सोडून कोणच मनावर धरायचं नाही. हा बरं का आजी? हा, तुमचं नाव नाही ना? आणि मग आता नाव तिचं शांताबाई, पण तिला काही भांडणं वाचून करमत नव्हतं. नावं सुद्धा आपल्याला असे पाहायला मिळतात की काय सांगावं. नाव सासू, काय सासू, रात्रंदिवस जिच्या डोळ्यात नुसते आसूच राही, तिचं नाव खुशाल सासूच म्हणते मग तुम्ही. मग अशी शांताबाई रोज गावात ज्याच्याने त्याच्यासोबत भांडणं करायची. रोज असा एक दिवस सोडला नव्हता सर त्या बाईनं की कोणा घरात भांडणं केलेली म्हणून. आज याचा नंबर, उद्या त्याचा नंबर, कधी कधी तर एकीच्या घरी दोनदा जायची भांडणं करायला, एकीच्या घरी दोनदा जायची. असं करता करता अख्खं गाव वैतागलं त्या शांताबाईला. अख्खं गाव वैतागलं. आणि गाव वैतागल्याच्या नंतर गावातल्या काही लोकांनी ठरवलं हिचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे म्हणे आपण. मग बंदोबस्त केला पाहिजे म्हटल्याच्या नंतर हे गावातले लोक पाटलाजवळ गेले. पाटलाजवळ गेले आणि पाटलाजवळ सांगू लागले, पाटील या शांताबाईचा काहीतरी बंदोबस्त करावं. हे सकाळ होत नाही तर भांडणाला आमच्या घरी येते. बरं एकदा नाही तर दोनदा दोनदा, तीनदा आमच्या एकेच्याच घरी फिरती. याचा काहीतरी बंदोबस्त करा. पाटील म्हणे काही हरकत नाही, चालेल आपण बंदोबस्त करू. पाटलानं डोकं चालवलं आणि डोकं चालवून बेस्ट एक लिस्ट तयार केली. क्रमांक, दिनांक, जिच्या घरी भांडायला जायचं तिचं नाव, बरोबर. आणि मग ती लिस्ट तयार केली. हे गे म्हणे शांताबाई, आणि ही लिस्ट मारुतीच्या पारावर लाव, इथं नाही त्याच्या गावात, आणि लाव म्हण तिथं, आणि तुझ्या घरात पण एक लाव. आणि असं उठलं की सुटलं कोणाच्या घरी नाही पळायचं. उठले गोविंदान त्योच धंदा. नंबर पाहायचा, दिनांक पाहायची, आणि ज्या बाईचं नाव आहे त्याच बाईच्या घरी भांडायला जायचं, दुसरी कोणीच्याच घरी जायचं नाही. आणि मग ते आता तिच्या डोक्यात फीट बसून गेलं. शांताबाईचं नाव ऐकून आत्ताशी गाजी आल्या. आणि मग ती कागद तिनं घेतला, घरी नेला. दुसऱ्याच दिवशी लगे शांताबाई तयार, लग कागद पाहिला. हा, आज कोणाचा नंबर? दगडाबाई. दगडाबाईचा नंबर म्हटल्याबरोबर आता हिनं लगे डोकं हे पॅक बांधलं, कंबर लगे खोसली. हा दगडाबाई का? दगडाबाईचा काटाच काढते म्हणे आज भांडणं करून. पण त्यामध्ये दगडाबाई जी होती ती हुशार होती. तिला मालूम होतं उद्या आपलाच नंबर आहे. कोणाचा? आपलाच नंबर आहे. आपलाच नंबर आहे म्हणून तिनं अगोदर सासू त्याच्या सुनेल सांगून ठेवलं होतं, हे पाय उद्या ती शांताबाई येईल, मी सांगते फक्त तसंच करायचं, बाकीचं काही करायचं नाही. म्हणे आत्याबाई काय? म्हणे ते उद्या तुला सांगते सकाळी लवकर उठ जो. आणि मग तो दिवस उजडला. इकडून शांताबाई तयारच, तिकडे लगे दोघीची प्लॅनिंग होईल होती. कोणाची? दगडाबाई. आणि मग दगडाबाईची सुनाचं लगे प्लॅन चालू, हे पाय ती आता येईलच. म्हणे मग काय करायचं? शांताबाई आली, तिनं जर म्हटलं तुझी सासू कुठे, फक्त एवढं सांगायचं की ती न्हाव्याच्या दुकानात गेली. न्हावी कळत नाही तुम्हाला? वारकाच्या दुकानात गेली. तिनं जर विचारलं काऊन, तर काही नाही, ती वरच ते काढायला गेली, म्हणे चप्पी करायला गेली, टकला करायला गेली. काऊन? हा, मग सासू घाबरली म्हणे ते. आणि सांगायचं काऊन, तर मग तुम्ही भांडणं करसाल आणि भांडणं करणार मध्ये तुम्ही त्या माझ्या सासूबाईची केस वडसाल म्हणून ती चप्पी करायला गेली. आणि मग असं म्हटल्याच्या नंतर मग दुसऱ्यांदा जर ती डबल आली तर सांगायचं कुठे गेली? किराणा दुकानात. पुन्हा विचारलं किराणा दुकानात काऊन? शेंदूर आणायला. पुन्हा विचारलं काऊन शेंदूर आणायला? काही नाही सांगायचं, तुम्ही तिच्या टकल्यात मारसाल आणि चटाचट चापटा लागतील म्हणून ते शेंदूर लावायचं तेल लावून, म्हणजे चापटा सटकून जाते. म्हणजे मग एवढ्यावर भागन का? नाही, ऐकून घे पुढं. पुन्हा जर तिसऱ्यांदा आली, विचारलं कुठे आहे तुझी सासू, तर फक्त एवढं सांगायचं की ती आता शेतानं पळू राहिली, विहिरीनं गेली. म्हणे मग म्हणे बरं काही नाही,
मग झाला तेवढ्यात तिकून शांताबाई गल्लीत दांगडू करत, ए दगडाबाई उठ उठ, आज तुझ्या घरी भांडण करायचा नंबर आहे, उठ उठ. असं करता करता मग ती शांताबाई आली आणि ते जसं प्लॅनिंग झालं होतं तसं ठरलं. तुझी सासू कुठे आहे? आणि नाव्याच्या दुकानात गेली. कशाला? टकलं करायला. का? म्हणे तुम्ही मारसाल केस ओढसाल म्हणून ती टकलं करायला गेली. असं मी सुद्धा घरच्या घरी करून घेते. ही किराणा दुकानात गेली, ब्लेड आणला आणि घरच्या घरी करून घेतलं. मला सांगा दगडाबाई कुठं होती? घरातच होती. आणि मग गेली, हे सगळं काढून आली, टकलं करून आली, डबल आली गल्लीत. ए दगडाबाई चल आता भांडणं करायची. डबल ए काय काय तुझी सासू कुठे आहे? म्हणे काय? म्हणे आत्याबाई. आणि ती डबल किराणा दुकानात गेली. म्हणे आता किराणा दुकानात कशाला? म्हणे शेंदूर आणायला. का? म्हणे तुम्ही तिच्या डोक्यात मारसाल आणि चटाचट टकल्यावर लागल आणि म्हणून ते शेंदूर लावण्याकरता गेली. असं मी सुद्धा जाते म्हणे. हिनं सुद्धा 2 ते 3 किलो शेंदूर घेतला, त्यात 2.5-3 किलो तेल ओतलं, पचापच सगळ्या अंगाला शेंदूर लावून घेतला. जय हनुमान ज्ञान गुण सागर. अख्ख्या गल्लीनं ती शांताबाई तो अवतार तसा पुन्हा आली. ए तुझी सासू कुठे? आज तिच्यासोबत भांडणच करायचे म्हणली मला. आणि मग सांगितल्याप्रमाणे कुठे आहे तुझी सासू? त्याचं काय? म्हणे आता बाई त्या नेमक्याच आल्या होत्या पा म्हणे, पण ह्या वावरान गेल्या म्हणे, पळा 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 पा त्या विहिरीच्या आडुंगी पा म्हणे. विहिरीच्या आडुंगी पा म्हटल्यास नंतर ही जे शांताबाई पळायला लागली, पळता 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 तिला वाटलं ह्या बेड्या बाबळीच्या झाडाखाली असल, कुठं इथं असल तिथं असल. तिच्या मनात शंका आली, 100% विहिरी जवळ लपली असेल. विहिरीच्या आजूबाजूला पाहिजे तिथं कत्ताही नाही. हिला वाटलं विहिरीत लपली असेल म्हणून ही डोकून पाहती आणि डोकून पाहिल्याच्या नंतर ती स्वतः तिचंच बतळती. हा दगडाबाई विहिरीत लपती का? बाहेर ये बाहेर ये. बाहेर जर नाही आली तर मी आत येईल म्हणे. बाहेर ये. शेंदूर लावती, टकला करायला जाती, थांब आतमध्ये लपली का? आतमध्ये लपली का? म्हणते थांब म्हणे तिथंच, पळून जाऊ नको, मी आता आत येते, आता आत येते, आता आत येते म्हटल्या बरोबर ह्या शांताबाईनं जशी उडी टाकली तशी शांताबाई गाळात गेली तर डबल वर आलीच नाही. दगडाबाई बेस्ट घरी आराम करत होती कूलर लावून. माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की भांडणं थोडशे राहतात पण त्याचं परिवर्तन मोठ्या याच्यात होतं. म्हणून आजूबाजूपासून जो त्रास होतो त्याला आधी भौतिक ताप अशा प्रकारचा म्हणतात. आधी दैविक ताप म्हणजेच काय तर पाऊस पडणे, मोठा वारा येणे, शेतातील पिकं नासून जाणे, असा देवतादिकापासून जो काही त्रास होतो त्याला आधी दैविक ताप असे म्हणतात. आणि असे हे तीनही ताप, आध्यात्मिक ताप, आधी भौतिक ताप आणि आधी दैविक ताप, हे तिन्ही ताप संतांच्या दर्शनाने त्या ठिकाणी जाता. नाथ महाराज प्रमाण देता की साधकाचा माय बाप दरुशने हरे ताप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. आता हे कोणत्या कोणत्या संतांच्या दर्शनाने जातात याचा मी फक्त तुम्हाला नामोल्लेख करतो आणि पुढे चालतो. एक गौरांग महाप्रभूची गोष्ट आलेली आहे महाभारतात. त्यांचा एक शिष्य होता वासुदेव. त्या वासुदेवाला कुष्ठरोग झालेला होता. त्या वासुदेवाला कुष्ठरोग झालेला होता आणि त्या वासुदेवाला कुष्ठरोग झाल्याच्या नंतर त्याचे जे गुरु होते गौरांग महाप्रभू, त्या वासुदेवाला त्या गौरांग महाप्रभूचं दर्शन झाल्याच्या नंतर त्या वासुदेवाचा कुष्ठरोग त्या ठिकाणी नष्ट झाला. पुन्हा आधी भौतिक ताप अशी एक तीनही ताप त्या संतांच्या दर्शनाने त्या ठिकाणी जातात आणि जीवाला विश्रांती प्राप्त अशा ठिकाणी होती. मग काही साधक मंडळी तुकोबारांना म्हणू लागली, तुकोबाराया आम्ही तुम्हाला अगोदर विचारलं की संतांचं दर्शन जर आमच्या जीवनात झालं तर काय होईल. तुम्ही म्हणतात की संतांचं दर्शन झाल्याच्या नंतर जीवनातील ताप जाऊन जीवाला विश्रांती प्राप्त होईल. मग आता आम्हाला सांगा त्या संतांच्या दर्शनाने का आमच्या शरीराच्या दर्शनाने का जात नाही, आमच्या शरीराच्या दर्शनाने का ताप जात नाही. त्यावेळेस तुकोबाराय म्हणू लागले, अरे बाबांनो त्या संतांच्या दर्शनाने ताप का जातात तर त्यांचं शरीर हे सर्वांगानं कसं आहे तर पवित्र आहे, निर्मळ आहे. तेच महाराज अभंगाच्या 3य चरणात सांगतात. सर्वांग निर्मळ निर्मळ सर्वांग
निर्मळ सर्वांग निर्मळ सर्वांग निर्मळ निर्मळ सर्वांग निर्मळ सर्वांग निर्मळ सर्वांग निर्मळ निर्मळ सर्वांग निर्मळ हा सर्वांग निर्मळ हो चित्त जैसे गंगा जळ चित्त जैसे गंगा जळ मुखे अमृताची वाणी वाणी मुखे अमृताची वाणी चित्त जैसे गंगा जळ चित्त जैसे गंगा जळ गंगा जळ मुखे अमृताची वाणी वाणी मुखे अमृताची वाणी सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. तुकोबर आहे म्हणतात. अरे बाबांनो, त्यांच्या शरीराने का जातात तर त्या संत महात्म्यांचं शरीर हे कसं आहे तर सर्वांगानं अशा प्रकारचं निर्मळ आहे. तुमचं आमचं शरीर जर पाहिलं तर सर्वांगानं एकच आहे, मलिन आहे. आपल्या शरीरामध्ये काम क्रोध षड विकार हे कचून भरेल आहे. आणि त्यांचं शरीर जर आपण पाहिलं तर सर्वांगानं गंगेच्या पाण्यासारखं काय आहे, पवित्र आहे, निर्मळ आहे. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. म्हणून त्या संतांच्या दर्शनाने काय होते तर हे तीनही ताप जाऊन जीवाला विश्रांती प्राप्त होते. हे काम क्रोध मद मत्स्य अहंकार हे षड विकार त्यांच्या ठिकाणी नाही. आपल्या शरीरात ते कचून भरेले काम आणि क्रोध याचा जर विचार केला तर कामाजी कोतवाल याने नागविले बहुतासी. हा काम विषय खूप घातक आहे, क्रोध विषय खूप घातक आहे, हे षड विकार अशा प्रकारचे घातक आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात की त्यांचं हे शरीर कसं आहे तर पवित्र असं आहे, गंगेच्या पाण्यासारखं त्या ठिकाणी ते पवित्र आहे. सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठल. त्यांच्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा दोष आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. मग काही साधक मंडळी तुकोबरायांना म्हणतात, तुकोबराया आम्हाला कळालं की संतांचं शरीर हे सर्वांगानं कसं आहे, निर्मळ आहे, परंतु ह्याच संतांचं शरीर निर्मळ आहे, यांचा देह हा निर्मळ आहे, सर्वांगानं पवित्र आहे. ह्या आम्हाला ओळखण्याकरता एखादी निशाणी सांगा. त्यावेळेस तुकोबराय म्हणतात, अरे बाबांनो, त्यांना ओळखण्याकरता एकच निशाणी काय, मुखे अमृताची वाणी देह देवाचे कारणे. तुकोबराय म्हणतात त्यांच्या मुखामध्ये सतत काय आहे तर भगवंताचं नामचिंतन अशा प्रकारचं आहे. सतत भगवंताचं नामचिंतन अशा प्रकारचं आहे. आणि त्यांचा देह हा सतत काय आहे तर भगवंतांच्या कारणी आहे. हॅलो हॅलो. आणि एक सांगू का, जीवन जगत असताना माणसाचं शरीर माणसाचा देह हा एक तर धर्मासाठी तरी खर्चित केला पाहिजे, हे तर देवासाठी तरी खर्च केला पाहिजे. जगद्गुरु तुकोबरायांनी हा त्यांचा देह देवासाठी खर्च केला. देवे दिला देह भजना गोमाटा तोया झाला फाटा बाधिकेचा. म्हणून तुकोबराय म्हणतात त्यांच्या मुखामध्ये सतत काय आहे तर भगवंताचं नामस्मरण अशा प्रकारचं आहे. एकदा आपण सर्व भजन त्या ठिकाणी करू. सर्वांनी भजन करायचं मस्त. आता करा.